बाळूमामाच्या नावानं चांग भलं. जिथे आशा संपते तिथे बाळूमामांची कृपा सुरू होते. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री बाळूमामांच्या जीवनातील एक अशी कथा ऐकणार आहोत जी केवळ चमत्काराची नाही तर श्रद्धा, विश्वास आणि मानवतेची आहे. ही कथा आहे एका गरीब मेंढपाळाची. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका छोट्याशा गावामध्ये गोविंदा नावाचा एक गरीब मेंढपाळ राहत होता. त्याच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, ना मोठं घर होतं, ना जमीन जुमला. त्याच्याकडे होत्या फक्त सुमारे 100 मेंढ्या. त्याच मेंढ्यांवरती त्याचा संसार चालत होता. पत्नी, 2 मुलं आणि वृद्ध आई-वडील, हेच त्याचं छोटंसं जग होतं. गोविंदा खूप कष्टाळू होता. तो सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा, मेंढ्यांना घेऊन डोंगर दऱ्यांमध्ये फिरायचा, संध्याकाळी परत यायचा. अशा प्रकारे त्याचा संसार आनंदात सुरू होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एके वर्षी परिसरामध्ये भयंकर रोगराई पसरली. सुरुवातीला 2-3 मेंढ्या आजारी पडल्या. गोविंदानं फारसं लक्ष दिलं नाही, पण काही दिवसातच परिस्थिती खूप गंभीर झाली. दररोज एखादी ना एखादी मेंढी मरू लागली. त्यानं गावातील वैद्य बोलावला. औषधं दिली गेली, जडीबुटी दिल्या गेल्या, देवदेवता केल्या गेल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. एका महिन्यात जवळपास 30 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. गोविंदा पूर्णपणे खचून गेला. एका रात्री तो आपल्या गोठ्यासमोर बसून रडत होता. त्याची पत्नी त्याला म्हणाली, "असं रडून काय उपयोग? काहीतरी मार्ग शोधा." गोविंदा म्हणाला, "आता कोणता मार्ग उरलाय? ह्याच मेंढ्या गेल्या तर आपलं सगळंच संपलं." तेवढ्यात गावातील एक वृद्ध माणूस तिथे आला. तो म्हणाला, "गोविंदा, उद्या सकाळी बाळूमामांकडं चल." गोविंदा म्हणाला, "मी ऐकलंय त्यांच्याबद्दल, पण माझ्यासारख्या गरीब माणसाला ते भेटतील का?" तेव्हा तो वृद्ध मनुष्य हसला. बाळूमामांच्या दारातून कुणीही रिकामं परत जात नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे गोविंदा निघाला. अनेक मैल चालत तो बाळूमामांच्या दर्शनासाठी पोचला. तेव्हा तिथे शेकडो लोक जमलेले होते. कोणी आजारी मुलाला घेऊन आलं होतं, कोणी संसारातील दुःख घेऊन आलं होतं, कोणी फक्त दर्शनासाठी आलं होतं. गोविंदा एका कोपऱ्यात शांत बसला. काही वेळानं बाळूमामांची नजर त्याच्यावरती पडली. बाळूमामा त्याला जवळ बोलावत म्हणाले, "काय रे गोविंदा, एवढा दुःखी का आहेस?" गोविंदाला आश्चर्य वाटलं. त्यानं आपलं नाव सांगितलंच नव्हतं. तो थरथरत म्हणाला, "मामा, माझ्या मेंढ्या मरत आहेत." आणि हे सांगून तो रडू लागला. बाळूमामांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. "घाबरू नकोस, देवावरती विश्वास ठेव. आज संध्याकाळी तुझ्या कळपाजवळ मी येतो." आता हे ऐकून गोविंदाला थोडा धीर आला. संध्याकाळी बाळूमामा खरोखर त्याच्या गावात आले. संपूर्ण गाव त्यांच्या स्वागतासाठी जमलं. ते थेट गोठ्याजवळ गेले. आजारी मेंढ्यांकडे बराच वेळ पाहत राहिले. मग त्यांनी शांतपणे डोळे मिटले. काही वेळ नामस्मरण केलं. नंतर गोविंदाला म्हणाले, "उद्यापासून कोणतीही मेंढी मरणार नाही. पण लक्षात ठेव, तुझ्या कळपातील पहिलं कोकरू देवाच्या नावाने दान कर." गोविंदाने ताबडतोब त्या गोष्टीसाठी होकार दिला. मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसापासून मेंढ्यांचा मृत्यू पूर्णपणे थांबला. ज्या मेंढ्या उठू शकत नव्हत्या त्या हळूहळू उभ्या राहू लागल्या. काही दिवसात त्यांची प्रकृती सुधारू लागली. 2 महिन्यांनी संपूर्ण कळप पुन्हा निरोगी झाला. गोविंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यानं बाळूमामांच्या सांगण्याप्रमाणे पहिलं कोकरू दान केलं आणि आयुष्यभर त्यांच्या नावाची सेवा करत राहिला. पण ही कथा इथेच संपत नाही.
त्या घटनेनंतर गोविंदाच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल घडले. मेंढ्यांची संख्या वाढली, त्याच्या मुलांनी शिक्षण घेतलं, घराची परिस्थिती सुधारली आणि तो गावातील इतर गरीब लोकांनाही मदत करू लागला. वर्षानंतर जेव्हा लोक त्याला विचारायचे, गोविंदा, तुझं नशीब कसं बदललं, तेव्हा तो एकच उत्तर द्यायचा, नशीब नाही बदललं, बाळूमामांनी मला विश्वास दिला आणि ज्या माणसाकडे विश्वास असतो त्याच्याकडे सर्व काही असतं. तुम्हाला काय वाटतं? आता आपण एक अजून कथा पाहूया. बाळूमामांच्या कृपेने विहिरीला लागलेलं पाणी. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात रामू पाटील नावाचा एक शेतकरी राहत होता. तो अत्यंत मेहनती होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, पण जे होतं त्यावरती तो मनापासून शेती करत असे. एक वर्ष परिसरामध्ये भयंकर दुष्काळ पडला. पावसाने पाठ फिरवली, शेतातील पिके जळून गेली, विहिरी कोरड्या पडल्या, जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळणं कठीण झालेलं होतं. रामूनं मोठ्या कष्टानं आपल्या शेतात विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. गावातील लोक म्हणाले, रामू, इतका खर्च करू नकोस, या भागात पाणी लागणं खूप कठीण आहे. पण रामू हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्यानं कर्ज काढलं, मजूर लावले. दिवसेंदिवस विहीर खोल होत गेली. 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, पण पाण्याचा एक थेंबही दिसत नव्हता. आता त्याच्याकडे पैसेही संपले होते. घरात तणाव वाढला. पत्नी म्हणाली, आता थांबा, आणखी कर्ज घेतलं तर मुलांचं भवितव्य धोक्यामध्ये येईल. रामू रात्री झोपला नव्हता. त्याला फक्त एकच चिंता होती, आता काय करायचं. याच काळात बाळूमामा जवळच्या गावात आल्याची बातमी पसरली होती. रामू दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांच्या दर्शनासाठी निघाला. तेथे पोचल्यावरती त्यानं बाळूमामांना सर्वप्रथम नमस्कार केला आणि त्यानंतर आपली संपूर्ण व्यथा बाळूमामांना सांगितली. बाळूमामा शांतपणे सारं काही ऐकत राहिले. काही वेळानं ते म्हणाले, तू खूप मेहनत केली आहेस, मेहनतीचं फळ कधीच वाया जात नाही. रामूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो म्हणाला, मामा, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. बाळूमामांनी त्याला धीर दिला. मग ते जमिनीवर पडलेली एक छोटी काठी उचलत म्हणाले, तुझ्या विहिरीच्या दक्षिण बाजूला अजून थोडं खोद. रामू घरी परतला. गावकऱ्यांनी त्याची थट्टा सुरू केली होती. अरे, इतकं खोदून पाणी लागलं नाही आणि आता आणखी खोदणार. पण रामूचा विश्वास मात्र आता दृढ झालेला होता. दुसऱ्या दिवशी त्यानं पुन्हा काम सुरू केलं. खोदकाम सुरू झालं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. चौथ्या दिवशी सकाळी अचानक खालच्या भागातून ओलसर माती दिसू लागली. मजुरांनी आणखी थोडं खोदलं आणि अचानक पाण्याचा झराच फुटला. सुरुवातीला थोडं पाणी आलं, नंतर झरा अधिक जोराने वाहू लागला. मजूर आनंदाने ओरडू लागले, पाणी लागलं, पाणी लागलं, पाणी लागलं. रामू धावत विहिरीजवळ आला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ज्या विहिरीसाठी त्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं, ती आता पाण्याने भरू लागली होती. काही महिन्यातच त्याच्या शेतामध्ये पुन्हा हिरवळ आली. पिके उभी राहिली. जनावरांना पाणी मिळू लागलं. त्याच्या कुटुंबाचा संसार पुन्हा मार्गावरती आला. रामू नेहमी म्हणायचा, चमत्कार फक्त पाण्याचा नव्हता, चमत्कार माझ्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचा होता. मी हार मानणार होतो, पण बाळूमामांनी मला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली. आणि म्हणूनच आजही अनेक भक्त श्रद्धेने म्हणतात, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. आता आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत. बाळूमामांच्या कृपेने सापडलेला हरवलेला मुलगा.
सांगली कोल्हापूर परिसरातील एका छोट्याशा गावामध्ये तुकाराम नावाचा शेतकरी राहत होता. त्याचा संसार साधा होता. पत्नी, वृद्ध आई आणि एकुलता एक 8 वर्षांचा मुलगा गणू. गणू हा गावातील सर्वांचा लाडका होता. चंचल, हसतमुख आणि खूप हुशार. एके दिवशी गावात मोठी जत्रा भरली होती. आसपासच्या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने आले होते. खेळणी, मिठाई, पाळणे, तमाशा, भजन, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. तुकाराम आपल्या कुटुंबासह जत्रेला गेला. गणू एका हातात फुगा आणि दुसऱ्या हातात गुळ शेंगदाण्यांची पुडी घेऊन आनंदानं इकडे तिकडे फिरत होता. पण गर्दी मात्र खूप होती. एका क्षणी आईचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि दुसऱ्या क्षणी गणू दिसेनासा झाला. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं तो जवळच असेल. आईनं इकडे तिकडे पाहिलं. वडिलांनी त्याला सर्वत्र आवाज दिला, गणू, अरे गणू, अरे गणू, कुठे आहेस? पण उत्तर आलं नाही. 10 मिनिटं गेली, अर्धा तास गेला, 1 तास झाला. गणूचा मात्र काहीच पत्ता नव्हता. आता मात्र गणूच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. ती मोठमोठ्यानं रडू लागली. संपूर्ण जत्रेत शोध सुरू झाला. ढोलवाल्यांना सांगितलं गेलं. माईकवरनं घोषणा करण्यात आली. गावातील तरुण शोध घेऊ लागले. रात्र झाली. जत्रेची गर्दी कमी झाली. पण गणूचा मात्र काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच होता. जवळच्या गावांमध्ये चौकशी झाली. नदीकाठी शोध घेण्यात आला. जंगलामध्ये लोक पाठवले गेले. सर्वत्र गणूचा शोध सुरू होता. पण काहीच निष्पन्न झालं नाही. त्याच्या आईने तर अन्न पाणी सोडलं. ती सतत रडत होती, माझा गणू मला परत मिळेल का? माझा गणू मला मिळेल का? तिसऱ्या दिवशी गावातील एका वृद्धानं तुकारामला सांगितलं, तू बाळूमामाकडे जा. त्यांची कृपा असेल तर मार्ग नक्की सापडेल. तुकाराम आणि त्यांची पत्नी पहाटेच बाळूमामांच्या दर्शनासाठी निघाले. दोघेही रडत होते. ते बाळूमामांच्या इथे पोचले. बाळूमामांसमोर पोचताच तुकाराम त्यांच्या चरणी पडला. मामा, माझा मुलगा हरवला आहे. 3 दिवस झाले, काहीच पत्ता लागत नाही. त्याचा आवाज थरथरत होता. आई तर रडून रडून थकली होती. बाळूमामा काही क्षण शांत बसले. त्यांनी आपले डोळे मिटले. आजूबाजूला पूर्ण शांतता पसरली. तिथे जमलेले लोकही एकदम स्तब्ध झाले. काही वेळानंतर बाळूमामांनी आपले डोळे उघडले. ते शांतपणे म्हणाले, तुझा मुलगा जिवंत आहे. हे शब्द ऐकताच आईच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण चमकला. बाळूमामा लगेच पुढे म्हणाले, गावाच्या पूर्वेकडील डोंगराच्या पायथ्याशी एक जुनं मंदिर आहे. तिथे जा. देवाच्या कृपेनं तुमची भेट होईल. तुकाराम आणि गावातील काही लोक लगेचच त्या दिशेनं निघाले. डोंगराचा रस्ता खडतड होता. सगळे घाईघाईनं चालत होते. 2 तासांनी ते त्या जुन्या मंदिराजवळ पोचले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून सगळ्यांचे डोळे भरून आले. मंदिराच्या ओट्यावरती गणू बसलेला होता. थकलेला होता, पण सुरक्षित होता. त्याच्या हातात अजूनही जत्रेत घेतलेला तो छोटासा फुगा होता. आई धावत जाऊन त्याला बिलगली. तिनं त्याला मिठी मारली. ती रडतच राहिली. वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. नंतर गणूने सांगितलं की गर्दीत तो चुकला. घाबरून तो चालत राहिला. रात्र झाली तेव्हा तो एका जुन्या मंदिराजवळ पोचला. तिथेच झोपला. गावातील काही लोक त्याला खायला देत होते म्हणून तो सुरक्षितपणे तेथेच राहिला. तुकाराम कुटुंबासह पुन्हा बाळूमामांकडे गेला. त्यानं त्यांच्या चरणी नतमस्तक होत म्हटलं, मामा, तुम्ही आमचा संसार वाचवला. बाळूमामा फक्त हसले आणि म्हणाले, मी काहीही केलं नाही. सर्व करणारा वरचा देव आहे.
श्रद्धा कधीही सोडू नका. त्या दिवसानंतर तुकारामांच्या कुटुंबावरची बाळूमामांवरील श्रद्धा आणखी दृढ झाली आणि ही घटना अनेक वर्ष त्या परिसरामध्ये भक्तिभावाने सांगितली जाऊ लागली. श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं.